ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत विषय मांडत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार क्रांतिकारी व मानवतावादी होते. त्यांनी विविध विषयावर आपले विचार मांडले. त्यातीलच काही विचार मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. करुण जीवाचे राग दिला सर्वांना समतेचा मान. करुण जीवाचे राग दिला सर्वांना समतेचा मान. अशी ही भीमरावांची शान. भल्या भल्यांचे झुकते मान. भल्या भल्यांचे झुकते मान. या ओळी त्यांच्यासाठी लिहिल्या आहेत. ते म्हणतात, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी क्षेत्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो ते पिईल तो माणूस दुर्गुणाशिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगतात. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून ते अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे, असे सांगतात. मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत प्रवेश घेतला की तो पूर्णपणे सुशिक्षित व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडला पाहिजे. यासाठी शासनाने लक्ष द्यायला हवे. समाजाच्या सर्व थरांपर्यंत शिक्षण केले पाहिजे, कारण शिक्षण प्राप्त झालेले व्यक्तीला चांगले किंवा वाईट यातील फरक समजायला लागतो. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकू नये, तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. शाळा म्हणजे काय? तर शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनवणारे कारखाने आहेत, असे ते म्हणत. फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे. फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे. बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. प्रत्येकाकडे सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे. असे जर तुमच्याकडे नोट असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही ओळखले जातात. त्यांचा मुख्य विषय अर्थशास्त्र होता. त्यांनी त्या विषयात खूप सुंदर असे लेखन केले होते. त्याचबरोबर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत त्याचे मोठे योगदान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यात सामाजिक सुधारणांना विशेष महत्त्व आहे. त्यांनी अस्पृश्यतेचे अनेक वाईट अनुभव आले होते, म्हणूनच त्यांनी अस्पृश्यता